तुमचं खूप स्वागत आहे राधा रसोई घर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा जो मी तुम्हाला पदार्थ दाखवणार आहे तो माझ्या अतिशय आवडीचा अनेक पदार्थांपैकी एक आहे। हमखास मी थंडीच्या दिवसामध्ये हा पदार्थ करते आणि खूप छान लागतो, मस्त लागतो, हेल्दी आहे, म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। अतिशय सुंदर टेस्टी असा हा पदार्थ आहे, मेथीच्या चकुल्या। आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। ही मी मेथी घेतली, निवडून घेतलेली आहे, एक जुडी घेतलेली आहे। आता ही मी स्वच्छ धुणार आहे आणि निथळत ठेवणार आहे। आता धुवून झालेली आहे, निथळत ठेवती आहे। आता तोपर्यंत त्यानंतर आपण त्यासाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया। साधारण एक मोठी वाटी मी कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये तेल टाकायचे, मोठे 2-3 चमचे होईल इतपत तेल घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालूया थोडंसं। पिठामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे, पचायला व्यवस्थित आपल्याला फायदा होतो त्याचा। आणि पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने जिरे पूड इतपतच आपल्याला टाकायचं आहे। आता हे घट्ट गोळा मी याचा तिंबून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकत ह्याला घट्ट असं भिजून घ्यायचं आहे। कणिक घट्ट भिजून झालेली आहे, मी ती 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवतेय। नंतर आपण 2 मिरच्या मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि जवळजवळ 8 ते 10 असे मोठे लसूण पाकळ्या आहेत माझ्याकडे, त्या मी ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये। तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी हरकत नाही, पण खूप बारीक पेस्ट नाही करायची, अशी जाडसरच लसूण ठेवायचा आहे। आता हा मी कुटून घेते। हे पहा, इतपत असा जाडसर लसूण असला पाहिजे, तरच चव अशी मस्त येते त्याला। बऱ्यापैकी आपली मेथी निथळून झालेली आहे। आता आपण ती चिरून घेऊया। मेथी चिरत असताना खूप बारीक नाही करायची, थोडीशी जाडसरच ठेवायची। मेथी जर अतिशय बारीक चिरली गेली तर चकोल्या आपल्या ज्या करतोय त्या कडवट लागू शकतात, कारण मेथीची चव तशी कडूसर असते ना, म्हणून आपण जाडसरच ही मेथी ठेवायची आहे। अशी पानं राहिली तरी हरकत नाही। पहिल्यांदा सगळी मेथी मी चिरून घेतेय। मेथी आपली चिरून झालेली आहे। आता मी पुढच्या चकोल्याची तयारी करते। आता छान भिजलेला आहे, आपण थोडंसं तेल लावून हाताला परत एकदा तो तिंबून घेऊया, म्हणजे आपली ही जी कणिक आहे ही एकसारखी मळली जाईल व्यवस्थित। आणि याच्या आपल्याला आधी साधी एक पोळी करून घ्यायची आहे। खूप पातळ करायची नाहीये, थोडीशी जाडसर ठेवायची आहे। आता ही आपली लाटून झालेली आहे। आता मी सुरीने ह्याचे त्रिकोणी शंकरपाळ्यासारखे काप करून घेणार आहे। खूप छान लागतात या चकुल्या। आता मी काय करते, 2-3 पोळ्या लाटून त्याचे असे काप करून घेते। चकोल्याची आपली पूर्वतयारी झालेली आहे। लसूण ठेचून तयार आहे, लसूण मिरची, त्यानंतर मेथीची भाजी चिरून तयार आहे आणि चकुल्याचे काप कापून तयार आहेत। आता आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया। तेल तापत ठेवलेलं आहे। आता 2-3 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। मोहरी टाकते, मोहरी तडतडते आहे तोपर्यंत हिंग घालूया आपण। त्यानंतर जो आपण लसूण ठेचून ठेवलेला होता तो टाकायचा आहे। खूपच छान लागतो लसूण यामध्ये, भरपूर लसूण टाका, कंजूसी करू नका, त्यांनी तो पदार्थ छान होतो। आता याला पूर्णपणे खरपूस असं होऊ द्यायचं आहे लसणाला। लसूण किती खमंग असा भाजला गेलेला आहे, तळला गेलेला आहे। आता त्यानंतर आपण टाकायचं आहे हळद।
पाव चमचा हळद घालते, अर्धा चमचा तिखट घालते कारण हिरवी मिरची ऑलरेडी आपण टाकलेली आहे, धने जिरे पूड. परत एकदा याला मिक्स करून घेते. आता आपण काय करूया, पहिला लेयर जो आहे तो मेथीच्या भाजीचा द्यायचा आहे. त्यानंतर आपण या लाटलेल्या चकुल्या आहेत त्या टाकायच्या आहेत. आता एक लेयर आपला चकुल्यांचा टाकून झालेला आहे. आता त्यावर परत एकदा मेथीचा लेयर टाकायचा. सध्या हिवाळ्यामध्ये भरपूर मेथी मिळते, तर भरपूर तुम्ही मेथी टाकू शकता. उन्हाळ्यामध्ये कदाचित ॲसिडिटी होण्याचा संभव असतो, त्यामुळे मेथीचं प्रमाण जास्त खाल्लं जात नाही, पण थंडीमध्ये नक्की तुम्ही हा पदार्थ करा. नंतर दुसरा लेयर आपण टाकूया. असं करत राहायचं. तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्या चकुल्या करू शकता. आता मी एका जोडीचंच करून दाखवते तुम्हाला. परत मेथीचा लेयर, परत चकुल्यांचा लेयर, सगळ्यात शेवटी परत मेथीचा लेयर. एक लक्षात ठेवा, अजून आपण मीठ घातलेलं नाही आहे. आता याला काय करायचं की थोडंसं पाणी खाली करपू नये म्हणून अक्षरशः 2 चमचे होईल इतपत पाणी आपण टाकायचं आहे, म्हणजे खाली आपली भाजी करपणार नाही. याला मीडियम फ्लेमवर साधारण 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता 5 मिनिट झालेले आहेत, बऱ्यापैकी वाफलेली आहे भाजी. आता एक लक्षात ठेवायचं की मागच्या बाजूनी उलटण्याचा किंवा तुम्ही जे काय आहे ते त्यांनी अगदी हलक्या हाताने त्याला परतून घ्यायचं आहे. खूप धक्का वगैरे नाही लावायचा ह्याला. खूप मस्त आपण भाजी परततो तसं परतायचं नाही आहे. अगदी अलगद हाताने याला खालीवर करून घ्यायचं आहे फक्त. आता आपण मीठ घालूया. ऑलरेडी आपण कणकेमध्ये मीठ घातलं होतं, फक्त भाजीसाठी हे मीठ घालतोय. आणि परत एकदा याला वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. अगदी 5 मिनिटासाठी. पाहूया आपण, झाल्या असतील आपल्या चकुल्या. ते पहा मस्त वाफ येते, मस्त शिजल्या पण आहेत. आता आपण एकसारख्या करून घेऊया. आता मी खाली काढून घेते प्लेटमध्ये. खूप मस्त लागतात, अक्षरशः आपल्याला खात राहावं वाटतं. पण ह्या बेताच्याच खायच्या, कारण तशा पचायला जड असतात. तर हा पदार्थ खाताना थोडंसं कच्चं तेल त्यावर टाकायचं, अजून छान लागतं. आणि या मेथीच्या चकुल्यांबरोबर ताक घ्यायचं. अगदी चवीपुरतं मीठ तुम्ही पातेल्यात पण टाकू शकता. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे, म्हणजे आपल्याला ही जी फळं आहेत ही पचायला खूप फायदा होतो. एन्जॉय करा आपली मेथीच्या चकुल्या. करायला सोप्या, चवदार, पारंपरिक ही डिश आहे. वरणातली फळं किंवा वरणातल्या चकुल्या ज्या आपण करतो तसं सुद्धा तुम्ही ह्या करू शकता. मेथीच्या भाजी पातळ करून करू शकता, पण ही पद्धत पण खूप छान आहे, टेस्टी आहे. नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. बरेचदा काय होतं, लोक पाहतात पण कमेंट्स करत नाहीत. कमेंट्स करायचा कंटाळा करू नका. आणि राधा रसोईघर हे माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.